नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज बघूया ताज्या बातम्या. महावितरण वीज ग्राहकाकडून घेत आहे आगाऊ रक्कम वसूल करत आहे, म्हणजे ग्राहकाची फसवणूक करत आहे. तर आज जग हे तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे असल्याचे दिसून येत आहे. तर राऊळगाव स्फोटमध्ये मृताचा आकडा 19वर, मालकासह 21 जणांवर गुन्हे दाखल. या आजच्या ताज्या बातम्या, ठळक बातम्या कनक खुशी न्यूज चॅनलवर बघूया डॉक्टर अतुल लामसुंगेकडून. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बातम्या बघा शेवटीपर्यंत. बातम्या संपल्यानंतर बातम्याविषयी कॉमेंट्स द्यायला सुद्धा विसरू नका. देश विदेशातील शिक्षणावर आधारित, राजकारणावर, समाजकारणावर आधारित सर्व बातम्या हिंदी आणि मराठीतून बघूया कनक खुशी न्यूज चॅनलवर. तर आजच्या ताज्या बातम्या. महावितरण वीज ग्राहकाच्या लक्षात आले की आज 3 मार्च रोजी त्याने ऑनलाईन वीज बिलाचा भरणा मोबाईलद्वारे केला, तेव्हा त्याच्या बँक खात्यातून वीज रकमेच्या जास्त रक्कम खात्यातून वजा झाल्याचे त्याच्या लक्षात आले. अशा प्रकारे महावितरण ग्राहकाकडून प्रत्येक बिलावर जास्तीची रक्कम घेत असेल तर ही सरळ ग्राहकाची फसवणूक आहे. आणि अशा प्रकारे महावितरण वीज ग्राहकाकडून फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे काढण्याचा, उकळण्याचा एक प्रयत्न करीत आहे, म्हणजे ग्राहकाची फसवणूक करीत आहे. अशा प्रकारचे हे प्रकरण आहे. पूर्वी महावितरण 3 महिन्याने एक बिल देत, यानंतर वीज ग्राहकांना महिन्याने म्हणजे 20 तारखेपासून ते दुसऱ्या महिन्याच्या 20 तारखेपर्यंतचे उपयोग केलेल्या वीज युनिटच्या मोजणीवरून बिल आकारणी केली जात असे. 3 महिन्याचे बिल जितके असे तितके मात्र 1 महिन्यालाच येत असल्याचे हे देखील ग्राहकाच्या लक्षात आले. महाजनवाडी येथील एका ग्राहकाला 20 जानेवारी ते 20 फेब्रुवारी या महिन्याचे बिल जर 4 मार्चपर्यंत भरल्यास 1460 रुपये, तर 16 मार्च ही अंतिम तारीख, 16 मार्चपर्यंत भरल्यास 1470 रुपये ग्राहकाला भरावे लागतील. आणि 16 मार्चनंतर जर ग्राहकाने वीज बिल भरले तर त्याला 1490 रुपये असे बिल आकारले जाईल. असे या बिलावर प्रिंटेड छापलेले असतानासुद्धा ग्राहकाने 4 तारखेच्या पूर्वी म्हणजे 3 मार्च रोजी वीज बिलाचा भरणा केले असता त्याच्याकडून 16 मार्चपर्यंत घेतल्या जाणारी रक्कम म्हणजे 1470, हीच रक्कम 3 मार्चला देखील 1460 घेण्याऐवजी 1470 रुपये त्याच्या बँक खात्यातून वजा झाल्याचे ग्राहकाच्या लक्षात आले. अशा प्रकारे महावितरण प्रत्येक ग्राहकाकडून अशी आगाऊ रक्कम ग्राहकाच्या खिशातून काढत आहे, म्हणजे ही एक प्रकारे ग्राहकाची फसवणूक करत आहे. आणि अशा प्रकारे आता तर महावितरणने स्मार्ट मीटर लावलेले आहे. स्मार्ट मीटर ग्राहकांना आवश्यकता नसताना किंवा ग्राहकांनी आम्हाला स्मार्ट मीटर लावण्याचे नाही अशी लेखी तक्रार दिल्यानंतरसुद्धा जबरदस्तीने महावितरण या ग्राहकावर स्मार्ट मीटर देखील लावण्यात. अमेरिका आणि इस्रायल या 2 देशांनी इराण या देशावर लढाऊ विमानाने हल्ले चढविले. याला इराणकडून देखील जोरदार प्रतिहल्ला देण्यात आला आणि या हल्ल्यामध्ये जग हादरले. ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी हे अमेरिकेच्या बाजूने उतरले. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की महिनाभर युद्ध चालेल. अमेरिकेची 3 लष्करी विमाने कुवेतने चुकून पाडली.
नेतान्याहूच्या कार्यालयावर देखील हल्ला करण्यात आला असा इराणचा दावा आहे. हिजबुल्लाही युद्धात उतरले. खोमियानी यांच्या पत्नीचाही मृत्यू आणि खोमियानी यांचा मृत्यू झाल्याचेही कळते. हजारो प्रवासी आघातात अडकले. अनेक देश चिंतित झालेले आहे. इराणमधील 130 शहरावर हल्ले झाले आणि त्यामध्ये 555 मृत्यू झाल्याचे. अमेरिका-इस्रायल कारवाईत इराणमध्ये 555 जण मृत्यू झाल्यात असल्याची माहिती इराणी रेड क्रसेंट संस्थेने दिलेली आहे. इराणच्या सरकारी माध्यमाच्या वृत्तानुसार एका मुलीच्या प्राथमिक शाळेवर झालेल्या हल्ल्यात किमान 168 जणांचा बळी गेलेला आहे. इराणमधील 130हून अधिक शहरावर हल्ले झालेले आहे. जगात सर्वात मोठे विमानवाहू जहाज रणांगणात. त्यानंतर इस्रायल अमेरिका आघाडीच्या बाजूने. कोणाच्या बाजूने कोण? तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर जग असताना सध्याच्या संघर्षातून प्रमुख आखाड्याचा असा दिसतोय. इराणच्या बाजूने हिजबुल्ला, लेबनॉन, हौती दहशतवादी, हमास, PIJ, इराकी, सिरियन मिलिशिया, उत्तर कोरिया, पाकिस्तान. हल्ल्याची निंदा. इस्रायल अमेरिका आघाडीच्या बाजूने ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, खाडी देश, सौदी अरेबिया, UAE, बहरीन, कतार, कुवेत, जॉर्डन, हवाई क्षेत्रे, गुप्तहेर क्षेपणास्त्र, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इटली, युक्रेन हे एकजूटचा दावा करत आहेत. तर इराण सैन्याने बॅलिस्टिक क्षेत्रात. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणतात की मला मारण्याचा प्रयत्न खामेनेंनी 2 वेळा केला. त्यांनी मला मारण्याआधीच मी त्यांना मारले. इराणवर यापुढेही जोरदार हल्ले सुरूच राहतील. पुढे प्रसंगानुरूप इराणची चर्चा होऊ शकते असाही त्यांनी एक संदेश दिला. काटोल तालुक्यातील राऊळगाव परिसरात BSN एनर्जी लिमिटेड या स्फोटांकित निर्मिती कंपनीत झालेल्या स्फोटात 16 महिलांसह 19 जणांच्या चिंध्या उडाल्या. भीषण स्फोटात 19 कामगारांचा मृत्यू झाल्याप्रकरणी BSL कंपनीचे मालक, संचालक आणि प्रकल्प प्रमुख यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कळमेश्वर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला तरी मालकापैकी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मालकाविरुद्ध अटक वॉरंट. BSL एनर्जी कंपनीचे मालक आलोक चौधरी, संजय चौधरी आणि अभिषेक जयस्वाल यांच्याविरुद्ध कळमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने तिघेही फरार आहेत. तर कंपनीच्या प्रकल्प प्रमुखासह एकूण 11 जणांना अटक करण्यात आलेली आहे. जखमी रंजना यांचा मृत्यू झालेला आहे. शासकीय आणि खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्यापैकी आज उपचारादरम्यान रंजना उत्तम घांगरे यांचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला. होळीच्या आदल्या दिवशी हा स्फोट होऊन सर्व गावामध्ये, राऊळ गावामध्ये मात्र होळीची स्मशान शांतता पसरली होती. राऊळगाव येथील स्फोटाशी संबंधित 21 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून यातील 11 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. यात कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांचा समावेश आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. स्फोटात मोठ्या. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.